ही आहे आमच्या गावाकडची रेसिपी। त्यासाठी घेतला आहे मी इथे 2 कप मैदा, त्यात टाकला आहे 1 चमचा तेल आणि थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आता सॉफ्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे आणि त्यावर टाकला आहे थोडंसं तेल आणि 15 मिनिटं हा उंडा झाकून ठेवायचा आहे। 15 मिनिटानंतर हा उंडा मस्त असा सॉफ्ट झालेला आहे। उंडा थोडासा मळून घ्या। मी घेतली आहे इथे एक छोटीशी लाटी, त्या लाटीची पुरी लाटून घेणार आहे आणि त्याचं बनवणार आहे हे फूल। ह्या फुलाला आपण बोही म्हणतो। आता या फुलांना हाय फ्लेमवर मस्त असं तळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे कुरकुरीत व्हायला पाहिजे। ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि हा आमच्या गावाकडचा एक सिदोरीचा आयटम होता। आता हे फुलं चांगले असे तळून घेतले आहेत मी, बघा किती कुरकुरीत झाले आहेत। आता ही फुलं तळून झाल्यानंतर इथे घ्यायचं आहे अर्धा कप पाणी आणि 1 कप साखर आणि त्या साखरेची आणि पाण्याची तार बनेल अशी चासणी बनवून घ्यायची आहे आणि ही चासणी गरम फुलांवर गरम चासणी टाकायची आहे। साखरेच्या पाकातील कुरकुरीत हे मैद्याची फुलं